लोटस अस्पताल में शरीक एक मरीज ने अस्पताल की बिल्डिंग से छलांग लगाकर खुदकुशी करने की कोशिश की। मारुति पैराजी डाकोरे धर्माबाद के बाबड़ी बंधार गांव का रहने वाला है। डॉक्टर लाइन में वाक़े लोटस अस्पताल में जेर इलाज है। दोपहर 2:30 बजे अस्पताल के दूसरे मंजिले पर वाक़े आईसीयू हॉल की खिड़की से अचानक छलांग लगा दी। नीचे गिरने के बाद मारुति शदीद जख्मी हो गया। डॉक्टरों के मुताबिक मारुति डाकोरे 8 दिन से अस्पताल में शरीक है। अचानक इसकी दिमागी हालत खराब हो गई और इसने अस्पताल की खिड़की से छलांग लगा दी, जिससे इसके पैरों में शदीद चोटें आई हैं। इसे लोटस अस्पताल में ही इलाज की गर्ज से शरीक किया गया है। इस मामले में वजीराबाद पुलिस स्टेशन मजीद तहकीकात कर रही हैं। मारुती डाकोरे नावाचा 25 वर्षाचा इसम साधारण अंदाजे 5 तारखेला त्याचं दात काढण्याची प्रोसिजर बाहेर गावी झालेली होती। त्यानंतर त्याला दातामधून भरपूर रक्तस्राव चालू झाल्यामुळे त्याला नांदेडला हलवा असं त्या डॉक्टरनी सांगितलं। आमच्याकडे जेव्हा 7 तारखेला पेशंट आला तेव्हा पेशंटच्या उजव्या बाजूला मानेमध्ये भरपूर रक्तस्राव झाल्यामुळे सूज वाढत होती आणि सूज हळूहळू एवढी वाढली की 24 तासामध्ये त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता। त्याच्या हवेचा पाईप ज्याला ट्रकिया म्हणतो त्याच्यावर प्रेशर आल्यामुळे त्याला श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम होत होता। त्याच्यामुळे त्याला इमर्जन्सी ट्रॅकेस्टोमी नावाची आम्ही प्रोसिजर केली आणि त्याला श्वास घेण्यासाठी मोकळं झालं आणि हळूहळू त्याचं निदान असं प्रायमरी वाटत होतं की त्याला काहीतरी रक्त लवकर न घोटण्याची जन्मता काहीतरी त्याला आजार असावा, कारण याच्यापूर्वी पण त्याला 2 वेळेस दात काढल्यानंतर 2 वेळेस त्याला भरती करून त्याची रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। ट्रॅकेस्टोमी आम्ही केल्यानंतर पेशंटला FFP म्हणजे रक्त घट्ट होण्याचे औषधं पण देण्यात आले होते, ज्याच्यानंतर पेशंटची सूज हळूहळू कमी झाली। विना ऑपरेशन पेशंटची सूज कमी झाली आणि दंतरोग तज्ज्ञाकडून पण त्याला सुट्टी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला। पेशंटला काल आम्ही जनरल वॉर्डमध्ये पण शिफ्ट करण्यात आलं होतं। पेशंट मानसिकरित्या एकदम छान होता, पण रात्री अचानक पेशंटला कधी प्रोलॉंग स्टे दवाखान्यात असल्यामुळे पेशंट ॲक्यूट सायकोसिस नावाची कंडिशन असते, मानसिकरित्या पेशंट एकदम अस्थिर झाला आणि त्यानंतर आम्ही त्याला इमिडिएटली पेशंटला ICUमध्ये घेतलं आणि त्याला शांत करण्याचे सर्व औषधी चालू होते। तरीसुद्धा पेशंट आज सुरुवातीला सकाळच्या राऊंडमध्ये दुपारपर्यंत व्यवस्थितरित्या बोलत होता, करत होता। अचानक पेशंट व्हायलंट झाला, मानसिकरित्या अस्थिर झाला। 3-4 लोकांनासुद्धा न ऐकता खिडकीकडे ICUच्या खिडकीकडे पळाला आणि 2-3 लोकांना मारून असं त्यांनी काच फोडून खाली उडी मारायचा प्रयत्न केला। खाली पडल्यानंतर त्याला डोक्याला तर गंभीर इजा दिसत नाही आहे। पेशंट सध्या मानसिकरित्याच आजारी असल्यासारखं आहे। हृदय BP स्वतःहून व्यवस्थित चालू आहे, फक्त त्याच्या उजव्या मांडूचं हाड फ्रॅक्चर झालं असं दिसतं निदान। तर पेशंट हा सदर ॲक्यूट सायकोसिसमध्ये गेल्यामुळे स्वतःहून त्यांनी सायकोसिसमध्ये उडी मारली। पेशंटला आज सुट्टी करण्याचा प्लॅनसुद्धा होता व्यवस्थितरित्या, नातेवाईकसुद्धा व्यवस्थित आजाराच्या इलाजावर व्यवस्थित खुश होते आमच्या ह्याच्यावर आणि असं काही वाटलं नाही। हे ॲक्यूट सायकोसिस जो आहे पेशंटला कधी अचानक होते। ह्याला आम्ही मानसिक तज्ज्ञांची पण सकाळी ओपिनियन झालं आहे, त्यांची ट्रीटमेंट चालू होती। ट्रीटमेंटमध्ये चालू असताना सुद्धा पेशंटनी हे पाऊल उचललं, ह्याचं आता कारण शोधावं लागेल। MLC करून घेतलेली आहे, आपण MLC पाठवलेली आहे, उपचार चालू आहे। पेशंट सध्या ICUमध्ये आहे। पेशंटला आपण 2 वेळेस रक्त घट्ट होण्याचे इंजेक्शन म्हणतो आपण FFP फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा ते दिलेलं आहे आपण 2 वेळेस आतापर्यंत, त्याच्यामुळे त्याची सूज कमी झाली। आतासुद्धा त्याच्या पायामध्ये फ्रॅक्चर आहे, आता त्याला परत अजून रक्त घट्ट होण्याचं औषध द्यावं लागेल। त्याचे काही तपासण्या करून घ्यावं लागतील पुढं चलून, जसं की हिमोफिलिया वगैरे नावाचे आजार असतात ज्याच्यामध्ये मार लागल्यानंतर पेशंटचं रक्त लवकर घट्ट होत नाही, बाकीच्या लोकांमध्ये लवकर घट्ट होतं। त्याला तसा काही आजार असण्याची शक्यता आहे, त्याला आपल्याला पण FFP दिल्यानंतर लगेच तपास करता येत नाही आपल्याला। काही दिवसानंतर पेशंट स्टेबल झाल्यावर त्याची तपासणी करून तो आजाराचं निदान करावं लागेल आपल्याला।